नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शंकर जगताप यांना कडाडून विरोध करणारे शत्रुघ्न काटे यांना जे आहे ते आता शहराध्यक्ष पदाची माळ जी आहे ती गळ्यात पडलेली आहे। भाऊ काय सांगाल, कडक विरोध केल्यानंतर तुम्हाला ही माळ पडली असं वाटतंय का? नाही, कडक विरोध नव्हता असं काय नाही आहे। खरं तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्टच असं असतं की जो तुम्ही संघटनेमध्ये काम करत असताना प्रत्येकाला इच्छुक राहण्याचा अधिकार होता। त्याच्यामध्येच आदरणीय आमदार शंकरशेठ जगताप यांना ती उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच आमचं मन मिळून सगळ्यांबरोबर तर आम्ही काम करण्यासाठी तयार झालो। पण एक वेगळा संदेश गेला असं वाटत नाही का की विरोध केला तर पद कुठेतरी भेटतं? विरोध असा काहीच नव्हता आमच्यामध्ये। खरं तर हा राजकीय मतभेद असतात आणि खरं तर शंकरशेठ जगतापांनीच मला न्याय द्यायचं काम केलं, कारण आमदारकीच्या काळामध्ये दिलेला शब्द त्यांनी पाळला। याच्यामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या राज्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, आमचे प्रभारी अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, या शहराचे पिंपरी शहर आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय चंद्रकांत दादा पाटील असतील, या शहराचे नेतृत्व आमचे आदरणीय खंबीर नंदर आमदार महेशदादा लांडगे असतील, शंकरशेठ जगताप असतील, आदरणीय आमदार अमितजी गोरखे असतील, आदरणीय आमदार उमाताई खापरे असतील, माजी खासदार अभयजी साबळे असतील किंवा युवा मोर्चा आमचे अध्यक्ष अनुप मोरे असतील, या सर्वांनीच मला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे फक्त राजकीय मतभेद होते आणि एक महानगरपालिकेचा तुम्ही पाहिलं असेल की सुप्रीम कोर्टात निघाल्यानंतर येणाऱ्या 4 महिन्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक ठेवलेली आहे। खरं तर आम्ही सर्वच जण पूर्ण ताकदीनिशी सगळे लोकप्रतिनिधी बरोबर घेऊन आम्ही महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्याची तयारी करू। महापालिकेची निवडणुकीचा विषय काढला तर महापालिका निवडणूक कशी लढणार तुम्ही? स्वभाव लढणार का महायुतीत लढणार? खरं तर राज्यामध्ये महायुतीत सरकार आहे आणि शेवटी पक्षसृष्टी जो काही आम्हाला निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, पण एवढी करत असताना आमची 128 जागेवरती पूर्ण तयारी आहे लढण्याची। नक्कीच आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये 128 जागांची तयारी जी आहे ती आमची पूर्ण असल्याचं नवनिर्वाचित शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळेच आगामी काळात आता याच महायुतीत बिघाडी होते का आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।